नाशिक शहरातील प्रत्येक बातमी सखोलपणे आणि तिच्या संभाव्य परिणामांसह जाणून घेण्यासाठी आजच अधिकार न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन. समाजाची परंपरा, संस्कृती आणि सामाजिक मूल्य जपत आपला कष्टत्याग, अनुभव व मार्गदर्शनाच्या बळावर समाजाच्या प्रगतीसाठी मोलाचं योगदान देणारे आपल्या ज्येष्ठ समाज बांधवांप्रती कृतज्ञ व व्यक्त करण्यासाठी तसेच आपल्या अथक परिश्रमानं इयत्ता 10वी व 12वीमध्ये विशेष प्रावीण्य संपादन करून समाजाचं नाव उज्ज्वल करणाऱ्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा यशाचा गौरव करण्यासाठी हिंदू खाटीक समाज नाशिक जिल्हा अध्यक्ष राजेंद्र हरी बागुल यांच्या संयोजनातून भव्य सत्कार सोहळा कालिदास कला मंदिर शालिमार येथे नुकताच संपन्न झाला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी उपस्थित विद्यार्थ्यांना आपल्या शैक्षणिक क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याच्या वाटा कशा निवडाव्या या विषयावर करिअर मार्गदर्शन महेश निकम, अनिश शेख यांच्या वतीने मार्गदर्शन करण्यात आले. हिंदू खाटीक नाशिक जिल्हा समाजाचे इतर समाजाविषयी प्रेम, सद्भावना, कार्य प्रेरणादायी असून समाजातील विद्यार्थी देखील देश घडवण्यासाठी उच्च शिक्षित होऊन समाजाचं नाव उज्ज्वल करत आहेत. यासाठी समाजातील परंपरा, संस्कृती, कष्ट, त्याग, अनुभव मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सामाजिक प्रतिनिधी यांचे महत्त्वाचे योगदान लाभत. अशा प्रतिक्रिया उपस्थित मान्यवरांनी आपल्या कृतज्ञतेतून व्यक्त केल्या आहे. या प्रसंगी नाशिक मनपाच्या महापौर हिमगौरी आडके आहेर, उपमहापौर विलासअण्णा शिंदे, नगरसेविका हेमलताताई पाटील, मयुरी अंकुश पवार, पूनमताई धनगर, नाशिक शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू खैरे, मनसेचे नाशिक जिल्हा अध्यक्ष अंकुश पवार, शिवसेना मध्य विधानसभा महानगर प्रमुख किमयाताई बागुल, मोहन जोशी, भरत टाकेकर, रमेश कांडोळे, शिवाजीराव ढेपले, जगन्नाथ धनगर, डॉक्टर समीर लासुरे, डॉक्टर नितीन लाड, संजय घोलप, राजलक्ष्मी मंडले यांच्यासह सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी राजेंद्र कोथमिरे, जितेंद्र बागुल, संजय धनगर, सुरेंद्र कोथमिरे, नितीन बागुल, आशिष बागुल, सिद्धेश बागुल, मनोज मंडाले, विद्वेष लाड, शशिकांत कोथमिरे, सतीश बागुल, राहुल धनगर, दिलीप जाधव, प्रशांत लाड, महेंद्र बागुल, अंकुश कोथमिरे, रवींद्र कांबळे, लालू कोथमिरे, सकल हिंदू खाटीक समाज आणि समाज बांधव यांचं सहकार्य लाभलंय. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन मनीषा बागुल यांनी व्यवस्थितरित्या पार पाडलं. खेळीमेळीच्या वातावरणात हिंदू खाटीक समाज नाशिक जिल्ह्याचा ज्येष्ठ नागरिकांचा भव्य कृतज्ञता सत्कार व गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पार पडला. या प्रसंगी मान्यवरांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक, संचालक संपादक प्रवीण नेटावणे, नाशिक रोड, नाशिक. त्यांनी जो एक महत्त्वाचा विषय घेतला आहे तो म्हणजे आपल्या अंमली पदार्थांचा. त्यामुळे ह्या पुढच्या येणाऱ्या पिढीला आपल्याला चांगली दिशा देण्यासाठी सक्षम बनवणं हे अतिशय गरजेचं आहे आणि यावरतीच आपण काम करतो आहे. त्यामुळे अशा उपक्रमांचं मी खूप स्वागत करते. पूर्ण शहरभर खरं तर हे प्रशिक्षण होणं गरजेचं आहे. आपण मला इथे बोलावलं, आमचे सहकारी निर्मलाताई पाटील आता इथे आलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं पुढील कार्यक्रमाची सुरुवात ते सांभाळून घेतली. मी आणि उपमहापौर मात्र एका मीटिंगसाठी पुढे निघतो आहे. मला ऐकून घेतलं शांतपणे त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय. ज्येष्ठ नागरिक व विद्यार्थ्यांच्या गुणगौरव समारंभासाठी खरं तर ही जी टीम आहे, सचिव असेल, जितू असेल, विद्वेष असेल, विष्णू असेल, आमचा सतीश असेल, शशिकांत कुकमेरे असतील, आमचा बबलू खैरे असेल, मनोज मंडाले असेल, शैलेश असेल, अरे मी दुसऱ्याच्या पोरासाठी ती पण आपलीच पोरं आहेत ना. ती प्रेमापोटी बोलत असेल ती एवढं कडक पाणी ठेवून करून सगळे थांबलो करा त्यांची बडबड, पोरांची बडबड हे मीच नाही, म्हणजे माझ्या बरोबर एवढं काम करत होते. समाजसेवा खूप अवघड असते, सोपी नसते, घरापासून त्रास होतो. पण हे तुम्ही शिकवलं पाहिजे, दुसऱ्या पिढीलाही शिकवलं पाहिजे. आपल्या मुलांमध्ये आता जी सेल्फिश प्रवृत्ती तयार होतीये का मी माझं विश्व, मला जगाशी काही घेणं नाही, ती भूमिका बदलली पाहिजे. मी, माझा बाप, माझी आई, माझा चुलता, माझं घर, माझा समाज, ही अटॅचमेंट पाहिजेच. आणि म्हणून
आज खूप चांगल्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण उपस्थित राहिला. आपण समाजाचं ऋण फेडण्यासाठी हा छोटासा प्रयत्न केलेला आहे. याच्यानंतर सुद्धा आपण आस्थेच्या निमित्तानं, कुंभमेळ्याच्या निमित्तानं संपूर्ण बरोबर सर्व महाराष्ट्राला बोलवणार आहोत आणि एक चांगला कुंभमेळा सर्व या ज्येष्ठ लोकांच्या मदतीने, यांच्या आशीर्वादानं. आता त्या कुंभमेळ्याच्या निमित्तानं काय भेटेल मला माहिती नाही, देव दिसेल का नाही, पण हे जे माझे देव आहे यांचीच गंगा तीरे कुठेतरी पूजा बांधून त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन कुठेतरी त्यांच्या केलेल्या पुण्याचा आपण काय आपला आशीर्वाद आपल्या कुठेतरी माती घेऊन आपली पुढची वाटचाल त्या समाजाने करावी अशी माझी इच्छा आहे. मला बोलायला जरी लावलं तर मला एक संधी होती आज माझ्या, त्यांनी मला राजकीय म्हणणार नाही पण सामाजिक बांधिलकी जोपासण्याचं एक आदर्श आणि संस्कार आणि प्रशिक्षण दिले आणि त्यांच्या समोर जेव्हा मी उपमा करून आलो तर मला माझा बोलण्याचा मोह आवडला नाही असे माझे सन्माननीय मार्गदर्शक राजेंद्र उभारून आज या ठिकाणी सातत्याने सांगायचं झालं तर वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि सन्माननीय राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली शिकवण, त्या शिकवणीवरती नगरसेवक विविध पदावरती काम करण्याची संधी मिळाली. परंतु खऱ्या आपण ज्यावेळेस आमची ओळख नव्हती, मी तुम्हाला एकदम अभिमानाने माझा गुरु बोलतो, कधी राजा उघडले कितीही गर्दीत राहू द्या ते पंचवर्ष राज्याची घेणं नाही. पण हे व्यक्तिमत्व असं आहे ज्यांनी स्वतःचा विचार कधी न करता, सामाजिक बांधिलकी किंवा समाजाचा पुढचा विचार न करता संपूर्ण बहुजन समाजासाठी, शहरासाठी, नागरिकांसाठी कायम झटत असणारा व्यक्तित्व म्हणजे राजाभाऊ बागुल. आणि त्यांनी जर स्वतःचा विचार केला असता तर मला असं वाटतं हे चित्र आणलेलं असतं आणि राजाभाऊ कधीच मंत्री होऊन दिल्लीमध्ये असते. पण स्वाभिमानी बाणा तो स्वाभिमान त्यांनी हातामध्ये रुजवला आणि मी सांगितलं की वंदनीय शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेत तालुकांनी तयार झालो शिवसेने काही, परंतु ही शिकवण आणि समाजकार्याचं जर आमच्यामध्ये संकल्पना कोणी आम्ही सगळे शेतकरी कुटुंबातले लोक, राजकारणाचा आकडे आमचा गंध नाही, परंतु राजाभाऊच्या तालीम चालवली तयार झालो शिवसैनिक आहे म्हणून मला अभिमान बोलायला मला मोह आवडत नाही. आणि आपल्या समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये आपलं कुटुंब सांभाळून, आपली जबाबदारी सांभाळून समाजासाठी आदर्श त्या ठिकाणी निर्माण करणं, विविध क्षेत्रामध्ये काम केलं असतं, सर्व्हिस केले असतील, त्यांचा सन्मान सत्कार सोहळा या ठिकाणी समाजाच्या वतीने होतोय. मला असं वाटतं हा आदर्श इतरांनी जर घेतला तर नक्कीच एक आपण आपलं कर्तव्य, दायित्व आणि एक सामाजिक बांधिलकी समाजामध्ये वेगळा एक चांगला त्या ठिकाणी आपण संदेश देऊ शकतो. आणि जे काही समाजातील विद्यार्थी आहेत त्यांनी ज्या पद्धतीने कष्ट करून कुटुंबाने त्यांच्याकडनं त्या पद्धतीने अभ्यास घेऊन एक गुणगाव त्यांचा चांगले मार्क्स मिळवले, त्यांचा गुणगाव सोहळा होतोय, ज्याचा आदर्श सुद्धा अशा कार्यक्रमातून इतर पिढी घेते. अशा अनेक उदाहरणं देता येतील. आमच्या गावामध्ये कधी सीए वगैरे कोणी सीए झाला वेदना साकारते. हे स्वप्न नव्हे तर मुंबईच्या गर्दीत भेटलेले एक प्रेमळ मायाळू कॅरेक्टर, तिच्या आठवणी जपून ठेवण्याची गडबड आणि हा प्रयत्न, ती जिथे कुठे असेल सुखी राहावी हीच अंतर्चरणी इच्छा. भेटल्यावरती हुंदक्याने हे शहर हादरायला नको, मैफिलीच्या वर्गात हे शहर पुन्हा पेटायला नको. मैफिलीत भैरवी गाता ना, आता मात्र ती भेटायला नको, आता मात्र ती भेटायला नको. ही 2-4 दिवस झाले वर्गात ती दिसली नाही आणि वर्गात बसली खरी पण खऱ्या अर्थाने बसली नाही. लाल डोळे, डोळ्यात पाणी, चेहरा तिचा उदास होता. सांगून गेली एक कहाणी सहज काय गुणगुणत. माझं बोलणं तिच्यासाठी शब्द होतो, माझं शब्द तिला सांगणार होतं. नातं लवकर जुळत नाही ना. ही मैत्रीण ना होण्याची त्याचा स्वभावच कळत नाही. माझं मन जळतं पण वेगळ्याचं मन जळत नाही. एके दिवशी पाणी पिताना मुली काय झालं भुगायला, माझ्यासोबत असं कोरडं वागायला. प्रेम नसेल तर सहज सांगून टाकावं, बंद कशाला दाखवं. बोलली केविलवाणी, डोळ्यातून पाणी. कॉलेज सुटलं की धावत पळत लोकल धरते, घरी जाते. आरशात बघते मला दिसतोस तू. मी स्वतःला बघू शकत नाही, तुझ्याशिवाय जगू शकत नाही. तुझं काय ते आत्म सांगू नकोस, नजरेसमोर ना सतत जत्रेसारखी पांगू नकोस. एके दिवशी काय झाली, लोकल पावसाने बंद झाल्या. एके दिवशी काय लोकल पावसाने बंद झाल्या, तिच्या सगळ्या मैत्रिणी माझ्या वळसणीला आल्या. सर्वांना भेटाळून कुठे कुठे दोघं स्टेशनात राहिलो. एक कटिंग
धरून कटिंग पाऊस पीत राहिले. पावसाच्या नादात मग चिंब भिजले 2 वेळे. हे स्वप्न दिसत ते दोघांना पडले पुढे. पाऊस थांबला. पाऊस थांबला, तिच्या डोळ्यातला प्रवास मात्र लांबला. पाऊस थांबला, तिच्या डोळ्यातला प्रवास मात्र लांबला. तिच्या डोळ्यातला कोसळले एक सर शोधू लागले आपलं घर. मी म्हटलं उशीर होईल, जाणं जाईल. मी म्हटलं उशीर होईल, जाणं जाईल. कोसळल्या मग सरीवर सरी. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात. असं लोकलमध्ये बसली ती. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. एक वीज कोसळताना लोकलमध्ये दिसली. ती गेली, दिसेनाशी झाली. ढगाले पुन्हा वरून. ती गेली, दिसेनाशी झाली. ढगाले पुन्हा वरून. तिच्या जाण्याने वर पावसात स्टेशन गेली जळून. तोच एक आहे पाऊस माझ्या मनात भरून. तोच एक पाऊस आहे माझ्या मनात भरून. की अख्खा टाइम टेबल चुकलाय की ती विस्कळीत झाली. जगण्यानुसार गाण्यांचे संदर्भ बदलत आहे. कळत नाही आपण मोठे होतोय की खोटे. दर दिवसाला किती चढवायचे मोठे होते. प्रियसनी दिलेला ओळखीची भेट ओठांना ठेवत ते शाई. रक्त घोटलेलं, धुकं पेटलेलं. जीव गेला थंडीत वितळतोय बर्फ. एक महात्मा टिकतोय कबुतरात टाकलेले दाणे. दान देणाऱ्या मोठी मिठी जेलबंदच झाले. हे सगळंच विलक्षण चित्र हरवल्यानंतर मग कोणी घ्यावं चरित्र. एक छोट्या पावलांची मोठी मुलगी माझ्या सभोवती पिंगा घालते. खूप वर्ष मला दडून ठेवलेली कहाणी सांगणार नाही ती. तिला सुरुवात सापडत नाहीये. वाक्यांचा तोल ढासळलाय. तिला समतोल टाकता येत नाहीये. ती डोळ्याच्या आत खोल खोल बघते तळ सापडेपर्यंत. आणि कहाणी न सांगताच म्हणते पुढे काय ते समजून घे. मी तिला कसे सांगू. मी तिला कसे सांगू. परीक्षेतला राजकुमार आज घरात विकला गेला. तो कहाणीतला 8 पटणारे शोधायला आला. तो कहाणीतला 8 पटणारे शोधायला आला होता. थँक्यू. त्यानंतर एक महाराष्ट्र हिंदू घाटी समाज सतीश बागुल, राहुल धनगर, दिलीप जाधव, प्रशांत लाड, महेंद्र बागुल, अंकुश कोथमिरे, रवींद्र कांबळे, राहुल कोथमिरे, किशोर बागुल, ज्ञात अज्ञात छोट्या मोठ्या प्रमाणात सहकार्य करणाऱ्या सर्व मान्यवरांचं, सर्व समाज बांधवांचं, बंधू भगिनी, आपल्या हिंदू खटिक समाजाच्या ह्या महत्त्वाच्या आणि खूप प्रेरणादायी अशा कार्यक्रमासाठी मला इथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आले. माझ्या समवेत आपल्या शहराचे उपमहापौर देखील आहेत. आम्ही सकाळपासूनच दौऱ्यात होतो आणि त्यांनी जसं सांगितलं की आम्हाला त्याहून येताना उशीर झालेला आहे, तरी पण आपल्याला माहिती आहे की राजाभाऊ बागुलांचा फॉलोअप किती डेंजर असतो. की कुठला कार्यक्रम आणि काम एकदा हातात घेतलं की त्याचा पूर्ण पिक्चर सोडतात ते. आणि जोपर्यंत आपण पोहोचत नाही, जोपर्यंत आपलं काम होत नाही, तोपर्यंत त्यांच्याकडून ही शिकवण घेण्यासारखी आहे. जसं आता विलासांना म्हटले की आपलं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण त्याच्या मागे राहणं आणि सातत्यपूर्ण राहणं ही खूप गरजेचं आहे. आज समाजाभिमुख काम करत असताना लोकांमध्ये आपल्या समाजासाठी ज्या लोकांनी योगदान दिलं आहे अशा ज्येष्ठांना, तुमच्याकडे ज्येष्ठांकडे सगळ्यांकडे एक अनुभवाची शिदोरी आहे. ती सगळ्यात मोठी आहे, ती संस्काराची देखील आहे. आणि आत्ताच्या समाजाला खरं तुमच्यासारखं वळण कुणीच जाऊ शकत नाही असं आमचं सगळ्यांचं मत आहे. त्यामुळे कौटुंबिक व्यवस्थेत आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये हा जो बदल घडत चालला आहे, जे आपली घरं परिवार छोटे छोटे होत चालले आहेत, तर मला असं वाटतं की कुठेतरी आपली जी परंपरा व्यवस्था होती की आपण एकत्रित कुटुंब राहायचो ते पुन्हा एकदा करण्याची गरज आहे. कारण आता तंत्र आणि यंत्र याच्यामुळे आपली जी पुढची पिढी आहे त्यांना जर आपल्याला नक्की घडवायचं असेल, कारण आई वडील हे व्यवसायात आणि कामात खूप बिझी झालेले आहेत आणि आपली जी पुढची पिढी आहे ती फोनमध्ये खूप बिझी झालेली आहे आणि इन्स्टामध्ये पण खूप बिझी झालेली आहे. तर त्यांना जर आपल्याला चांगला समाज घडवायचा असेल, पुढची चांगली जबाबदार पिढी घडवायची असेल, तर हा ज्येष्ठांचा आशीर्वाद घरात असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे तुम्ही त्यांचा सन्मान करताय ही खूप मोठी गोष्ट आहे. दुसरी गोष्ट की आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये चांगली गुणी जे विद्यार्थी आहेत त्यांचा सन्मान होणं समाजापुढे ही अतिशय गोष्ट महत्त्वाची आहे. आपल्याला अण्णांनी देखील सांगितलं की समाजात जेव्हा एखाद्याला पाठीवर थाप मिळते त्याच्या चांगल्या कामासाठी, कृत्यासाठी, अभ्यासासाठी, तर समाजामध्ये एक त्या व्यक्तीबद्दल एक फॉलोअर्स तयार होता आणि आपण
आपण त्यासारखं होऊ. मग कुणी अधिकारी होतं, कुणी डॉक्टर होतं, कुणी चांगलं इंजिनियर बनतं. त्यामुळे समाजात असे अनेक पहलू आहेत ज्यामध्ये आपण आपल्या समाजाला पुढे नेऊ शकतो. पण ही एक ताकद आहे. याला एकत्रित जो माणूस ठेवतो आणि ज्या माणसांच्या आता पूर्ण आपण बघतो व्यासपीठावरती सगळे बसलेले सन्माननीय आहेत, खरं तर ही त्यांची ताकद आहे की समाजाला आपण पुढे नेऊ शकतो. ही ताकद निर्माण करावी लागते प्रत्येक समाजात. आणि ह्या सगळ्या आपण असं म्हणू की ज्या स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट न करून, जे स्वतःभोवती स्वार्थी न होऊन समाजासाठी काही काम करू इच्छितात, अशा लोकांमुळे समाज पुढे गेलेला आहे. आपल्याकडे अनेक असे इतिहासात पुरावे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या व्यासपीठावरती आम्हाला बोलवलं, तुमच्याशी बोलण्याची संधी दिली. यामध्ये खूप आनंदाची गोष्ट वाटली की आता जाधव जी मुलगी होती तिने प्रात्यक्षिक सादर केलं. तर मला एक संस्थाचालक, एक एज्युकेशनिस्ट म्हणून सांगावं वाटतं की आमच्या शाळेमध्ये निवासी वर्ग होतात गेले 4 वर्षापासून. ज्या ज्या विद्यार्थ्यांना शिकायची इच्छा असेल, सेल्फ डिफेन्स हा मुलींकरता आणि समाजामध्ये मुलांकरता देखील खूप महत्त्वाचा पायंडा आहे की जो प्रत्येकाने शिकला पाहिजे. कारण आता पुढे येणाऱ्या ज्या चॅलेंजेस आहेत, पुढे येणाऱ्या जे काही गोष्टी आहेत त्या अनाकलनीय आहेत. कारण आपण आतापर्यंत जे जे काही आपण म्हणतो कलयुग आलेलं आहे आणि त्याच्यामुळे हा कली कोणत्या व्यवस्थेतनं कसा येईल हे कोणाच्याच हातात नाही. ते होत असताना आपण सगळ्यांनी तयार राहणं गरजेचं आहे. आणि नाशिक शहरामध्ये इतके विद्यार्थी आहे, आपण बघतोय की उत्तर महाराष्ट्राची शैक्षणिक राजधानी ही आता नाशिक शहर होत चालली. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा ओघ हा नाशिक शहरात आहे. ते होत असताना इतर विद्यार्थी जे हॉस्टेलमध्ये पण राहतात, काही नियंत्रित आहे, काही अनियंत्रित आहे. आणि अशा विद्यार्थ्यांमध्ये किंवा अशा परिस्थितीत त्यांना एक्सपोजर जास्त आहे. त्यांच्या